सर ऍक्शन. मी खूप आतुरतेने वाट बघत होतो की कुठली तरी चांगली प्रेमकथा, एखादी चांगली लव्ह स्टोरी मला करायला मिळेल आणि त्यात सतीश सरांबरोबरच जर काम करायला मिळत असेल की त्यांनी आतापर्यंत एवढे चांगले चांगले सिनेमे दिलेले आहेत आणि त्यात लव्ह स्टोरी हा त्यांचा हातखंडा आहे. मी लकी आहे की मी हा सिनेमा करू शकलो. सतीशची फिल्म आहे आणि सतीश फॅमिली. सतीशचा मला एक दिवशी फोन आला की अशी अशी फिल्म करतो आणि त्याच्यात एक अमुक अमुक रोल आहे आणि मला असं वाटलं की तो तू करायला पाहिजे दादा. तो मी म्हटलं की हां दादा आपण करतोय. मला त्यांची शिस्त पण खूप आवडली, त्यांची तयारी मला खूप आवडली. तसं या सिनेमाचा आवाका खूप मोठा होता की प्रत्येक ठिकाणी आम्ही कुठल्या पद्धतीचा सीन करणार आहोत, तो कसा दिसणार आहे, काय असणार आहे, तिथे काय काय गोष्टी असणार. त्यांची तयारी इतकी सुंदर होती. असं डायरेक्टर क्वचित यांच्या हाताखाली काम करायला मिळतं आणि ते मला काम करायला मिळालं त्यामुळे खूप आनंद होतोय. सतीश राजवाडे हे एक इन्स्टिट्यूशन आहे. मला असं वाटतं मी त्यांच्याबरोबर काम करणं मॅनिफेस्ट केलं. इट हॅज ऑलवेज बीन अ ड्रीम फॉर मी टू ॲक्ट इन मराठी सिनेमा आणि माझ्यापेक्षाही मोठा ड्रीम माझ्या आजीसाठी होतं आणि ते स्वप्न साकार झालंय थँक्स टू सतीश सर. थँक्यू फॉर टेकिंग मी इन ॲज प्रिया. हॅलो. माझी लाडकी माणसं सगळी एकत्र आहेत फिल्ममध्ये. विजय ठाकरे असेल, मला वाटतं की प्रोड्युसर म्हणून पण ते तितकेच परफेक्शनिस्ट आहेत जेवढे आपले सतीश सर डिरेक्टर म्हणून. मग त्यांचं जेवण असेल, त्यांचं व्हॅनिटी असेल किंवा ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, लोकेशनवर त्यांना पोहोचवण्याची सोय असेल. पण मला वाटतं की जेव्हा ह्या सगळ्या गोष्टींची दखल तुमचे प्रोड्युसर घेतात आणि खूप चांगल्या पद्धतीने घेतात तेव्हा तुमचं सगळं लक्ष हे फक्त क्रिएटिव्ह प्रोसेसवर राहतं. तुम्हाला या गोष्टींची चिंता नाही करावी लागत. भट्टी जमली आहे ना, ती भट्टी खूप छान अशी जमली आहे. इथून गेला तर हे करता करता मागतोच टाय बांधायची काय गरज आहे? तिने विचारलेलं घरी बाळच कौन आया है. तो काही एक स्लाइट गुदगुली होईल थिएटरमध्ये. ते हे करेक्ट 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 करेक्ट. ओके.